हा सण बाहेरचा नाही. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, मकर संक्रांत हा सण आपल्याला लहानपणापासून साजरा करतो. पतंग उडवणे, तिळगुळ वाटणे, सूर्यनमस्कार, हळदी-कुंकू हे सगळं आपल्याला परिचित आहे. पण कधी थांबून असा विचार केला का, की हा सण नेमका आपल्याला काय सांगतो? आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस बाहेर खूप काही करतो, पण आत मात्र हरवत चालला आहे. मकर संक्रांत आपल्याला एकच गोष्ट सांगते, बाहेरचा सूर्य रोज उगवतो, पण आतला सूर्य जागा आहे का? हा ब्लॉग फक्त सणाबद्दल नाही. हा ब्लॉग आहे स्वतःकडे वळण्याचा एक प्रवास. सूर्य फक्त ग्रह नाही, चेतनेचा प्रतीक. भारतीय संस्कृतीला सूर्याला देव मानलं गेलं. का? कारण सूर्य म्हणजे प्रकाश, ऊर्जा, शिस्त, स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता. सूर्य कोणावरही अवलंबून नाही. तो रोज उगवतो, रोज अस्ताला जातो, तक्रार न करता. सूर्य आपल्याला शिकवतो, स्वतः प्रकाश मानवा, दुसऱ्यावर दोष टाकू नका. आज माणूस परिस्थितीत दोष देतो, लोकांना दोष देतो, नशिबाला दोष देतो, पण सूर्य सांगतो स्वतःबद्दल जग आपोआप बदलेल. म्हणजे स्वतः बदला, जग आपोआप बदलेल. उत्तर नारायणाचा आध्यात्मिक अर्थ. उत्तर नारायण म्हणजे सूर्याची दिशा बदलणे, पण अध्यात्मात त्याचा अर्थ फार खोल आहे. उत्तर नारायण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, आळसातून जागृतीकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे. हिवाळ्यात दिवस छोटे असतात, अंधारात जास्त असतो. उत्तर नारायण सुरू होताच दिवस वाढू शकतात, प्रकाश वाढतो, ऊब वाढते. हे निसर्गात घडतं. पण प्रश्न आहे, आपल्याला आत घडतंय का? तिळगुळ फक्त गोड नाही, जीवनाचं तत्त्वज्ञान. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही फक्त सामाजिक परंपरा नाही. तीळ म्हणजे कडूपणा, संघर्ष, कठीण अनुभव. गुळ म्हणजे गोडी, स्वीकार, समज. जीवनातील तीळ असणाराच, पण त्याला गुळात मिसळायचे का नाही हा निर्णय आपल्याला असतो. मकर संक्रांत शिकवते, कठीण परिस्थितीतून नीट बाहेर का. आतला सूर्य म्हणजे काय? आतला सूर्य म्हणजे आत्मजागृती, विवेक, सजगता, स्वतःची ओळख. बाहेरचा सूर्य सगळ्यांसाठी सारखा असतो, पण आतला सूर्य प्रत्येकाचा वेगळा असतो. तो जागा होतो तेव्हा भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय स्पष्ट होतात. मकर संक्रांत म्हणजे स्वतःच्या आत डोकवण्यासाठी संधी. आधुनिक जीवनात मकर संक्रांत आजचा माणूस सतत मोबाईलमध्ये, सतत तुलना करण्यात, सतत तणातणावात. सण शो ऑफ झालेत, फोटो, रील्स, स्टेटस. पण मकर संक्रांत विचारते, तू शांत आहेस का? हा सण सांगतो, थोडा वेळ शांत बस आणि स्वतःला विचार. मकर संक्रांत सण की साधनं? खरा सण म्हणजे आत शांती, मन स्वच्छ, अहंकार कमी. जर पतंग उडवली पण मन खालीच राहिलं तर सण अपूर्ण आहे. मकर संक्रांत म्हणजे आतला हिवाळा संपवण्याची सुरुवात. मित्रांनो, यातून निष्कर्ष असा निघतो की मकर संक्रांत ही एक आठवण आहे. ती सांगते, आज सूर्य नाही बदलतो, आज बदलायची वेळ आपली आहे. या संक्रांतीला तिळगुळ घ्या, पण अहंकारही वितळवा. सूर्याला नमस्कार करा, पण स्वतःलाही ओळखा. कारण खरी संक्रांत तेव्हा होते जेव्हा आतला सूर्य जागा होतो. मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.